26 जानेवारीची सकाळ. तारेवरचे पक्षी बघा कशी बसलेली आहेत एका लाईनीत. आणि 26 जानेवारीचा सूर्य बघा. पानं तर खूप पडतच चाललेली आहे. आणि आता ही पानं आहे ना, मी काय करणार आहे, याचं खत होणार आहे. पण असं आहे की याला पाणी दिलं तरच ते ओले होतात, नंतर ते कोरडे होऊन जातात. चला, आता मला हे गार्डनमधलं काम करायचं आहे. घरातलं बरंचसं उरकलेलं आहे आणि त्यानंतर मी बाहेर आलेली आहे बाहेरचं करायला. तर आज जेवढं होईल तेवढं, कारण आज आणि उद्या होईल जेवढं तेवढं करायचं आहे. तर सकाळी उठून मी म्हणजे कसं, लाईट आता आहे सकाळची आणि दुपारी नसते, तर म्हणजे रात्रीची लाईट होती. तर रात्रीच्या लाईटमध्ये सकाळपर्यंत होती 6-7 वाजेपर्यंत. तर मी काय केलं, सर्व असं पाणी टाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून मला सर्व काम करायला सोपं होईन. आणि इथं तर बघा नुसतं वाढू राहिलं आहे गवतावानी ही शेवंती. पण ह्या शेवंतीला फुलं नाही, फुलंच येते नाही. हे एकच आलेलं. आता काय करायचं आहे, हे जरा शेवंती लई दाट झालेली काही काढून टाकते, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित फुलं येतील. कळच नाही आहे त्याला, तर काय करणार आहे. आणि हे गवत वगैरे सगळं काढून घेते मी. तर चला सुरुवात कुठून करूया, कुठून करायची. पपईला तर मस्तपैकी काय झालेले असे कळ्या आलेले आहेत. आणि हे बघा मोहर पण आलेला आहे. याला जेवढा मोहर येतो तेवढा टिकत नाही ना. मोहर येतो तेवढे आंबे यायला पाहिजे तेवढे येत नाही आहे. आणि तिकडच्या पपया बरेच तोडल्या मी आहे, आणि अजून ते डोळा पण पडलेला आहे. तर चला आता मी घेते पटापटा काम. हॅलो नमस्कार, मी मनीषा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची व्लॉग. तर चला आता मी सुरुवात करते. आता आहे त्याचं कसं, दिवाळीमध्ये जसं आवरलं तसं तर पुन्हा यायचं काय जी आहे ती पहिल्यासारखी अवस्था झालेली आहे. म्हणून मग मी आता म्हटलं चला पुन्हा आता घरं आवरलेलीच आहे, तर बाहेर पण अंगण आवरलं पाहिजे. आणि पानं तर आता हा जो काळ आहे हा सर्व पानं पाडायचा काळ आहे, त्याच्यामुळं मग आता ह्या पानांचा पण काहीतरी फायदा करून घेते. जमलं तर सगळं असं खोदून ते जमिनीमध्ये गाडून मग नंतर पाणी वगैरे टाकून ते पण कुजून जातील ना. कारण जोपर्यंत त्याला माती पोचत नाही तोपर्यंत ते कुजण्याची प्रक्रियाच होणार नाही. तर नुसतं वर टाकून उपयोग नाही. तर चला मी आता हे बरंचसं कमी पण करते, गवत काढते, आणि हे जसं आहे ते व्यवस्थित अगदी छानपैकी म्हणजे माती वगैरे लावून छानपैकी खड्डे वगैरे घेते, जेणेकरून हवा मोकळी खेळते. आज मी सकाळी उठली होती तेव्हाच ठरवलं होतं की हे गार्डनमधलं सगळं काम करायचं. पण कसलं काय, किती थंडी होती, इतकी थंडी वाजत होती की काही म्हणजे ना विचारायलाच सोय नाही. आणि म्हटलं की चांगलं ऊन पडून द्यावा आणि मग आहे ना काम करावं. आणि जेव्हा मी बाहेर पाहिलं ना, तर ऊनसुद्धा लवकर आलं नव्हतं. जवळजवळ 2 वाजता आहे ना जरा थोडंसं गरम वाटायला लागलं. आणि मग मी बाहेर आले, कारण हे सर्व इथं पाणी टाकून ठेवलेलं होतं. आणि एक तर बाहेरची म्हणजे इतकं गार हवा जी सुटलेली, ती पण अंगाला गार वाटते. आणि खाली पाण्याची जे मातीतली गारवा आहे त्याच्यामुळं मग आणखीन थंडी वाजली असती. म्हणून हा विचार मी चला बऱ्यापैकी आता झालेलं आहे चांगलं, आणि बरीचशी अडचण कमी केलेली आहे. आता हे पुन्हा फुटतीलच. आणि बरंचसं आता याच्यामध्ये व्यवस्था खत म्हणून ते ओलं पण टाकलेलं आहे आणि वाळेल पण टाकलेलं आहे. आता हे राहिलेलं आहे. पण असं झालं आहे की खूप वेळ झालेला आहे, तेच करता गेला आहे टाईम. आता उद्या सकाळी बसा. आणि इथं थंडी पण इतकी वाढली ना काय सांगा. अरे बापरे, 12 वाजेपर्यंत ऊनच पडत नाही. आणि हा पालापाचोळासुद्धा असंच गाडून देणार मी, जसं तिथंच गाडलेलं आहे त्याच्यात. म्हणजे कसं पाण्याने वरून पाणी राहतं आणि माती, त्याच्यामुळं काय होतं छानपैकी असं पाला पण त्याच्यामध्ये सडून मस्त खत होऊन जाईल त्यांना, असं जाळण्यापेक्षा, आहे की नाही. बाकीचं एक्स्ट्रा असं जाळून मग याच्यामध्ये मी राख टाकून देईन. तर असे मग झाडं बहरले जातात, तसे फळं येतात. याला येणं का मागच्या वर्षी काही आंबे खायला भेटले नाही आम्हाला 2 वर्षापूर्वी. यंदा तरी दे रे आंबे.
तरी याला इंजेक्शन वगैरे सर्व दिलेलं आहे. हे काय झालेलं आहे, कीड लागलेली याला, खोडकीड म्हणतात तो प्रकार झालेला आहे. आणि असं खोडातून येते असं, हे पास असं पडलं जातं असं खोड अगदी, म्हणजे असं बारीक बारीक. हात पण किती असे पूर्ण काळे झालेले. चला आता त्यावरून बाकीचं आता हे 2-3 दिवस जाणार आहे असं तरी वाटतंय मला. 2-4 का 4-8 दिवस जातील. फक्त आता उद्याचे दिवस करणार आहे मी हे, आणि मग नंतर मला वेगळं काम आहे, घरातलंच काम आहे, कारण तेव्हा पाणी सुरू होईल. तर उद्याचे दिवस जेवढं होईल तेवढं करंट, आणि पुन्हा जर खराब झालं तर पुन्हा मग एकदा हात मारावाच लागेल. पण घरातलं सगळं उरकून घ्यायचं आहे अजून. आज आहे 27 जानेवारी आणि आजचं वातावरण आहे थोडंसं आभाळ, जसं काही पाऊस पडणार आहे असं वाटतं आहे. चला आता माझं राहिलेलं काम मला पूर्ण करायचं आहे. तर थोडंसं केलं, निम्मं राहिलं, तर आता ते करणार आहे. हे पाणी तापवस तर. चला, सूर्य पण उगवलेला आहे, मस्त दिसतंय अगदी. डोळ्यांनी पाहिलं तर भारी दिसतंय. आदल्या दिवशी जेवढी थंडी होती ना, ती आज बिलकुल जाणवत नव्हती. आणि म्हणूनच म्हटलं चला आता कुदळ घ्यावा आणि आपल्या कामाला लागा. तर मी फार काय म्हणजे ते बाण वगैरे व्यवस्थित असं काय घातलं आहे किंवा केलं आहे असं नाही, म्हणजे खूप असं सुबक काटेकोरपणे काम नाही चालू माझं. तर विशेष म्हणजे मी सगळं ते मुळं वगैरे आहे ना, त्याच्या कडेकडेने छानपैकी खोदून घेऊ राहिलेली आहे, कारण तिथं पालापाचोळा पण आहे. आणि मग मी काय म्हटलं की पाणी आता कसं उन्हाळा सुरू होईन आणि मग पाणी इथं भरपूर लागत जाईन, म्हणून मग मी तेच जास्त करून काय करू राहिले, ती जागा जी आहे झाडांची त्या अधिक म्हणजे तो जो भाग आहे तिथं खोल करून राहिलेली आहे. आणि जो आता पानं पडू राहिलेले आहेत तो पालापाचोळा मी काय करते, तो पालापाचोळा त्यामध्ये गाडून देऊ राहिलेली आहे, कारण आता इथून पुढं त्यांना भरपूर असं पाणी पण मिळेल आणि छानपैकी खत. आज मी ह्या साईडचं एवढंच केलेलं आहे. आता सकाळी आता बराच उशीर झालेला असेल, वेळ कसं जातो कळत नाही. आणि दुपारी मी तिकडचं करणार आहे, 2-3 राहिलेले आहे ते तेवढं. आज किती होतं बघूया. चला, आई घेऊन आली होती कौट, पण काय झालं मी म्हटलं करता येईन नंतर, तर म्हटलं आता करूनच टाकावं. कारण मग हे कौटातून येणं असं पाणी असं यायला लागलं होतं. पण कौट तर मग फोडला तर चांगलंच निघालेलं आहे. आता हा दुसरा कौट आहे चांगलं, तर बघू आता हा ठेवते मी तसाच. हा कसा आहे बघू, खराब वाटतंय हा. तर आता हा फेकून देते मी, थोडासा वेगळाच वास येतो याचा. दुसरा बनवते. आहा, छान वास याचा. चला आता या कवठाने माझं काम वाढवलं. हे पहा, हे सगळं आतमध्ये याच्यात मी आलं पण ठेवलेलं होतं. आता हे पुन्हा घासावं लागणार आहे. हे आणि ती पुढची वरची टारली पण सुद्धा त्यांनी हे केलेली आहे. आता याच्यामध्ये मी छान गूळ घालते. गूळ पण ठेचून घेतलेला आहे. भांडं मला दुसरं घ्यावं लागेल, याच्यातच बनवते. आणि हा कौट अक्का गेली होती सचीच्या आजीकडं, तेव्हा त्यांनी दिले होते अक्काला, तर तिने मला त्याच्यातले 2 दिले होते. चला आता याचं पाणी आपोआप होईल. तर बघा, कवठाची चटणी मस्त गोड गोड. आता कवठाची चटणी झाली करून. आता कारले टाकले आहे मी. इकडचं आवरल्यानंतर म्हणजे आता सर्व झाल्यानंतर डायरेक्ट खूप उशीर झाला. म्हटलं आता 9:30 वाजलेले आहे, तर पटपट स्वयंपाक करा. मी फक्त आवरलं माझं स्वतःचं, देवपूजा केली आणि पटकन आली. तर आता इकडं मी भाजी करणार आहे, कारल्याची भाजी. ती अजिबात कडू होत नाही, तशी मी बऱ्याच वेळा केलेली आहे. तर तोंडी सांगावं म्हटलं तर मग पटपट ते सांगू मी. तर चला आता भाजीला पण सुरुवात करूया. इथं कारले टाकले आहे वाफायला.
चला त्याला काढून घेते आणि लगेच भाजी करून घेते. तेलावर परतून घेत आहे. चला चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता काढून घेते. आता यानंतर कांदा चांगला परतून घेते. कांदा झाला आता टोमॅटो टाकते. आता हे मस्तपैकी झालेलं आहे. आता यामध्ये काय आहे, लसूण, खोबरं, जिरे आणि आलं हे कुटलेलं आहे. हा एक बाजू आणि त्याच्या शेजारी दिसतंय ना, तर हे आहे शेंगदाणे. तर ते जेवढं लागेल मी तेवढंच थोडंसं टाकणार आहे, खूप नाही टाकणार. तर हे पण परतून घेते. आता हे मी तीळ थोडंसं टाकलेलं आहे. आता हे जे चिंचेचा कोळ आहे ना, तो पण मी याच्यात टाकून देते. सगळे याच्यातले डब्यातले मसाले जाणार आहे. हे मी घेतला आहे धणे पावडर, हळद तर मी लावलेलीच होती याला ज्यावेळेस उकडायचं होतं त्यावेळेस, तरी पण टाकलेली आहे. हा आता मी टाकत आहे लाल मसाला आणि याच्यामध्ये टाकत आहे थोडासा काळा मसाला. एक बार परतून घेत आहे. हे किती भारी मसाला झालेला आहे. आता कोथिंबीर टाकत आहे. झालं. आणि ह्यामध्ये टाकत आहे आता हे सर्व जे तळून काढले मी, तळून म्हणजे परतून घेते, तळले पण नाही खूप सर्व. आता बघा त्याच्यामध्ये आपल्याला जर ही कोरडी करायची असेल तर आपण अशीही ठेवू शकतो, नाहीतर मग आपण थोडंसं पाणी टाकून करू शकतो. पाणी टाकल्यानंतर मग आपण हा शेंगदाण्याचा कूट वापरला तर योग्य असते. अशी भाजी छान लागते, अशी लागते, डब्यासाठी पण चांगली आहे ती. आता मी काय करते, ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. हे सर्व कोथिंबीर जात आहे. पुन्हा आता ही भाजी तर झालेलीच आहे, आपण वाफवलेलीच आहे, प्रश्नच नाही, बरोबर. आता मी थोडीशी पातळ करते आणि याच्यामध्ये मी ना काहीच नाही, मी आता ही खूपच आधीच घट्ट आहे त्याच्यामुळं मी फक्त 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. चला किती घट्ट झालेली बघा. तर ही आहे आपली अशी मस्त बनवलेली कारल्याची भाजी. अजिबात कडू होत नाही बरं का. तर चला मैत्रिणींनो, आज माझा जेवणाचा बेत हा असा आहे. चपाती, इकडं हा भात आहे, मसाले भात, कारल्याची भाजी अतिशय सुंदर झालेली आहे. मी टेस्ट घेतली, म्हटलं कडू वगैरे का नाही. आणि इकडं आहे मी बनवून घेतलेलं आत्ताच कवठाची चटणी, गोड चटणी. तर चला आता मी जेवण करते आणि बाहेर बसते. अर्थात बाहेर बसले तरी पण ऊन बिलकुल नाहीच आहे. बहुतेक आज पाऊस येतो का काय आहे म्हणा, पण ते आबाळातले आबाळात आहे. चला मग चला, तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.